लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2025 साठी या भव्य राजभवनात होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित असणारे राज्याचे आदरणीय राज्यपाल, त्याचप्रमाणे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री विजयबाबू, तसेच राजेंद्रबाबू, मंचावरील सर्व मान्यवर, या सभागृहात उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मंत्रीगण, विधिमंडळातील माझे सर्व सहकारी, या सभागृहात उपस्थित असणारे आजी माजी खासदार आणि मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी लोकमत समूहाला मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो की परत एकदा त्यांनी एक अत्यंत लोकउपयोगी, समाज उपयोगी कार्यक्रम इकडे आयोजित केला। कारण खऱ्या अर्थाने समाजात जे उत्तम काम करतात, समाजात जे चांगलं योगदान देतात, अशा सर्व मंडळींचं जर का आपण कौतुक केलं नाही तर कुठेतरी आपण यांना प्रोत्साहन देण्यात कमी पडतो असं मला वाटतं। आणि म्हणून समाजात अत्यंत उत्कृष्ट काम करणाऱ्या अशा व्यक्तींना आपण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलात आणि समाजात एक चांगला मेसेज पाठवलात, त्याबद्दल लोकमत समूहाचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। खरं तर ज्या वेळेला मला विजयबाबूंनी सांगितलं तुम्हाला ज्युरीमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, मला काय फारसा विचार करायला लागला नाही। कारण अलीकडच्या काळात महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर ही जबाबदारी त्यापेक्षा बरीच सोपी होती। जयंतराव खाली बघतात पण निश्चित ते सहमत असतील। आणि असं असताना मला खरं तर पहिली वाटलं ज्युरी म्हणून काम करायचं आहे, अवॉर्ड फंक्शन्स असतात, आधीच सगळं ठरलेलं असतं। विजयबाबूंनी बोलवलंय, आपण बे क्लबला जायचं, सुंदर जेवण विजयबाबूंचं नेहमीच असतं ते खायचं, विजयबाबूंनी ठरवलं असेल त्याच्यावर सही करायची आणि परत यायचं। पण मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो की ज्या प्रकारची स्क्रुटनी ह्या अवॉर्ड फंक्शनसाठी केली गेली, ह्या अवॉर्डीज सिलेक्ट करताना केली गेली, मला वाटत नाही की महाराष्ट्रात किंवा देशात फार कमी असे अवॉर्ड्स असतील ज्याच्यात अशा प्रकारची स्क्रुटनी होते। आणि ज्युरी मेंबर्स पण आपण बघितले असतील, विजयबाबूंनी आत्ताच वाचून दाखवले, संपूर्ण दिवस बसून, पियुषभाई होते, सगळेच जण होते, संपूर्ण दिवस बसून या सगळ्यांनी प्रत्येक नॉमिनीला स्क्रुटिनाइज केलं, प्रत्येकाने आपल्याकडे असणारी माहिती दिली, जनतेने दिलेला कौल कन्सिडर केला गेला आणि मग नावं निश्चित केली गेली। विजयबाबू, आपण अगदी योग्य म्हणालात की राजभवनात एखादा कार्यक्रम होतो, तो कार्यक्रम जेव्हा होतो तेव्हा त्या कार्यक्रमाला एक दर्जा प्राप्त होतो आणि हे अवॉर्ड्स अत्यंत दर्जेदार आहेत, अत्यंत कमिटेड आहेत, याबद्दल कुठची शंका नाही। आणि म्हणूनच राज्यपाल महोदयांनी या अवॉर्ड्सना या ठिकाणी आयोजित करायची परवानगी दिली आणि ते स्वतः हे अवॉर्ड्स देण्यासाठी इकडे उपस्थित राहिले। ऑनरेबल राज्यपाल जी, I think you have elevated the status and standard of this award by granting permission to conduct these awards at the illustrious Raj Bhavan, and your eminent presence has significantly elevated the standard of this award. So on behalf of Lokmat Group, I would like to thank you for your kind consideration. And before I part this function, I would only like to remind myself, and I would like to remind everyone present here, with a few words of Dr. Martin Luther King Jr., who said, "It is not the silence of the few, but it is not the violence of the few, but it's the silence of the many that bothers me." And Lokmat has exactly been doing that. They have been raising the voice for the right reason and for the right people all the way along. I sincerely congratulate the Lokmat Group
for conducting this event. My best wishes to all the winners this evening, assuring you of my fullest cooperation in the times to come. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra.